मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन झालं। त्या आंदोलनामध्ये आमचे कार्यकर्ते असतील पण ते पक्षाचं आंदोलन नव्हतं असं संजय राऊत म्हणाले। सुपाऱ्या फेकणं ही पक्षाची भूमिका नव्हती असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। कारण काल राज ठाकरे हे बीडमध्ये असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावरती सुपाऱ्या फेकण्यात आल्या आणि आरोप ठाकरे गटावरती आहे, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती आहे। मात्र त्यावरती संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय। काल मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन होतं, त्या आंदोलनात आमचे कार्यकर्ते असतीलही पण हे आंदोलन पक्षाचं नव्हतं, सुपाऱ्या फेकणं ही पक्षाची भूमिका नाही असं संजय राऊत म्हणाले। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी। आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं। राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला। सगळ्याच पक्षात मनसेचेही लोक असू शकतात। या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही हे मी आता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो। मी असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत, 100% असतील, पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती। तर ते आंदोलक काही मराठा आंदोलक नव्हते असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचार मांडणारी ही उभाटा नाहीच आहे। ही उभाटा कोण आहे तर ही हिजबुल्लाचे विचार मांडणारी उभाटा आहे। ते हिजबुल्लावाले कशी इस्रायलवर थोडासा हल्ला करतात आणि मग घाबरतात आणि मग म्हणतात की आम्ही नव्हतो, आम्ही केलंच नाही। तशा पद्धतीच्या हिजबुल्लाचा आदर्श हा या उभाटाने घेतलेला आहे आणि संजय राऊत त्यांचे म्होरके आहेत, त्यामुळे हिजबुल्लाचा खूप मोठा प्रभाव या उभाटावर पडलेला आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत आणि राज ठाकरे जालन्यामध्ये दाखल झाले। जालन्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा ते घेत आहेत।